हेच दोन संघ होते फेब्रुवारीच्या महिन्यात. आता आपण जर बघितलं तर जानेवारीच्या महिन्यात हे दोन संघ आलेत एकमेकांसमोर. 24-25 फेब्रुवारी तर आज बघितले तर 17 जानेवारी. नाही येऊच नका इकडे. एक वेळेला वादळ परवडेल पण बारक्यादा परवडणार नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. स्ट्रायकरला बॅटर आपण साईला पाहू शकता. नॉन स्ट्राइकला बळीराम. पहिला चेंडू पाठवून दिला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार चौकार. थँक्यू डीजे. 2000 आपण आता 24-25 चा विचार केला तर 6वी ट्रॉफी आणि 2025 ची पहिली ट्रॉफी. आगामी चषक आपण बेतोडे चषक मध्ये हा संघ एकदा झाली नव्हती. हरकत नाही. आता नवीन आपण तर स्पर्धा आहे आणि मेगा फायनल मध्ये पोहोचला. साईने दमदार सुरुवात केली. शिवाजीवर आपण तर केशवरती आक्रमण केले. 4 धावांनी खातं उघडलं होतं. सेल्फी देखील आमच्यासोबत जॉईन होतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्टंप कोणीच न्यायचे नाहीयेत. खरं बॅक पुढे गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू चाललाय पॉइंट सीमारेषा पार. थांबलाय का चेंडू? दगडाला लागून आलाय वाटतं चेंडू. हो बघा आता आपण खेळाडू सांगतील ना. दगड कुठे येतो? आतमध्ये का बाहेर आहे? सचिन जरा चेक करा बघा. आमचे मॅनेजमेंट कमिटी जाते ते पाहते. चौकारे 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 सलग 2 चेंडू 2 चौकार आलेत. बघा आता प्लीज जे प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती आहे बाबांनो थोडं थांबा. मैदानात बॉल गेला, खेळाडू कधी धावत आले तर तुमचा चेंडू तिकडे गेला तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. केशव गोलंदाजी मार्कवर टाकला. साई सलग 2 चौकार आलेत. फटका चांगला यावेळेला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक घेताना बीट करून चेंडू चालला यावेळेला. लॉंग ऑफ करून क्षेत्ररक्षक घेतो. जो पण चेंडूला फीड करतोय. एकच धाव. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 9 धावा. नाही बघा फायनल झाल्यानंतर कोणी स्टंप घ्यायचे नाही. उद्या रेग्युलरच्या मॅचेस आहेत बघा. कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 500 रुपये. नाही बारक्यादा टप्प्याने नको ना. मग ते लहान मुलांचा खेळ होईल. आपण 40+ क्रिकेट खेळतोय. केशव गोलंदाजी मार्कवर एंड बदलला. आता बळीरामपायचं काय करतोय आता इथून? ओ यावेळेला आपण तर कॉड बॅनचा अपील केलं गेलंय. बॅटर बाद. बळीराम आहे तो बघा जड पावलांनी मैदान सोडतोय. बळीरामने फिटनेस कडे लक्ष दिलं. आता 9 धावा. नवीन बॅटर तर हनुमान. काल देखील हनुमानने जबरदस्त बॅटिंग केली होती. नऊ धावा धावफल करते हनुमान पाटील. तर केशव पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. एंड बदलला आता. मग अशी आपण तर रॅटम राऊंड कडे मारा करतो. आता पुन्हा एकदा त्यांनी एंड बदललाय हनुमान साठी. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी येते. आता दोन्ही उजव्या हाताचे बॅटर आहेत. पॉवर प्ले 30 षटक आहे.
केशव शॉट ऑफ लेनचा चेंडू पूल करतात यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते. इथे विकेट मिळू शकते. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता, पण क्षेत्ररक्षकाने अशोक पाटील मी तर म्हणेल चेंडू दिला असताना केशवच्या तर कदाचित हनुमान पाटील बाद झाले असते, पण नीतीला ते मान्य नाहीये. धाव संख्या दाखल कधी 10. स्ट्रायकेला साही. मेगा फायनलची मॅच. RSGS चषक कोण उचलणार? SRG चषक कोण उचलणार? 2025चा एक दमदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. 2025चे दमदार आयोजन आपण पाहतोय. ओ फटका चांगला टकावा झालाय. राजेश आले. काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. SRGS चषक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करीत बघ. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पोटीप्लेचे खेळाडू वाटतच नाहीयेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकात समाप्त धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. 11 धावा. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? बिंदेश देखील येत आहेत बघा. त्यांना मला वाटतं त्यांना देखील स्पर्धा ठेवायची त्यांच्या गावाला 40+ची. गोलंदाजी मार्कवर अरविंद येतोय. स्ट्रायकेला साहिल आपण पाहू शकता. अशोक पाटील, दिलीप पाटील, साई म्हात्रे आपण तर 40+ची एक रायगड विभागात जाऊन ते स्पर्धा खेळून 2 सामने जिंकले त्याने. साखळी पद्धतीने ते सामने खेळले जातात तिथे. अशोक पाटील हेच तर क्रिकेट आहे ना. चांगलं क्रिकेट खेळलं का तुम्हाला पण तिथं बोलवणं देखील येते भरपूर. आता 40+च्या खेळाडूंना देखील सातत्याने आमंत्रण केले जाते. गोलंदाजी मार्कवर अरविंद. स्ट्रायकेनला आपण साई म्हात्रेला पाहू शकता. साईला देखील 40+च्या माध्यमातून बाईक मिळाली. ओ शॉट ऑफ लेनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. बॅकवर जाऊन कट करायचा होता. साई अशा प्रकारचे फटके खेळत नाही. साई आपण होतं मोठी फटक्या मारतो, वेगाने मारतो आपण. तर मिड विकेट, स्क्वेअर लेग, सरळ हे त्याचे फेवरेट झोनचे फटके आहेत. अरविंद राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. स्ट्रायकेला साई म्हात्रे. ओ बॅकवर जाऊन कट केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न केला होता. यावेळेला चेंडू निघून जातोय थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. आमचं विशालचं तर नृत्य आवडल्यास एकदा टाळ्या होऊन जाते त्याच्यासाठी. जबरदस्त नृत्य करतोय तो. तुमचं मनोरंजन करतोय, एंटरटेनमेंट करतोय. अरविंद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. स्विच हिट केला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. सोमनाथ आहे तिथे. 2 धावा पण तर कंप्लीट केल्या जात आहेत. केशव आहेत वाटतं. केशव आहेत. धाव संख्या 2 ने पुढे सरकते. धाव संख्या आपण 17 धावा. साई खूप चांगली बॅटिंग करतोय. साईने काल देखील खूप चांगली बॅटिंग केली. आज देखील तो दमदार बॅटिंग करतोय. अरविंद गोलंदाजी मार्कवर. ओ फटका चांगला. मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला यावेळेला. एकच धाव. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. धाव संख्या धाव फलक त्यावर पाहू शकता. 18 धावा. 18 धावा धाव फलक त्यावर पाहू शकता. अंतिम सामना सुरू आहे मेगा फायनलचा. देसाई 40+ विपक्ष काटे 40+. ओ चांगला चेंडू. बॅक फोल्डर गेले होते. कट करायला बघितलं पण चेंडू वेगाने इम्प्रेस होतो यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी. वेगाने इम्प्रेस करतोय. हनुमान पाटीलला मोठे फटके सांगा तुम्ही. कधी मारू शकतो तो. विनोद पाटील देखील बघा शेवटचे क्षण टिपतोय. ट्रॉफ्यांचे फोटोज घेतोय. ब्लॉकर ते देखील ब्लॉक बनवतात का? ओ चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त. चौकार जाऊन सुद्धा अशोक पाटील सांगतायत 7 धावा आल्यात. काय कमबॅक आहे. जबरदस्त. अरविंदने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली या स्पर्धेत. खूप चांगली कामगिरी केली.
अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दिलीप पाटील आपण इथे जितू पाटील यांचे सुपुत्र आले आहेत. धीरज कुडे लकी मॅन. धीरज या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बारक्याला किती मराठी चांगले बोलतात. दिलीप दादा ट्युशन आहे का कधी? धावसंख्या धावपल करते 18. नाही बारक्या दादा आपण किती मराठी बोललो तरी पण आपली भाषा आपण सोडायची नाही, बरोबर ना? कार बोलल्यावर समोरचा माणूस बोलला पाहिजे, गाववाला आहे, बरोबर ना किसनदा? आपल्या भाषेचा अभिमान पाहिजे आपल्याला. जाऊया मागच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण पहिले तर मनोज येतोय. स्ट्रायकरला साईला आपण पाहू शकता. साई आणि हनुमान नो स्ट्रायकला. उडवला चेंडूला, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. राजेश आहे. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळवली मनोजनी. बॅटर बाद. कायच काटे संघ गोलंदाजी करतोय. नाही तर बॅटिंग साठी अखेर का नितीनला जायला लागतंय. उंच चेंडू गेला. न साईला आम्हाला असं वाटलं की शेकडा पूर्ण करतो का या स्पर्धेत. गोलंदाजी मार्कवर मनोज. स्ट्रायकरला आपण नितीनला पाहू शकतात. मनोज तू नितीन. ओ चांगला चेंडू, शरीराचा वेध घेतलाय, स्ट्रॉंग अपील होतय. पंच सांगतात सचिन ठाकूर की हाईट फॅक्टर आहे, त्यामुळे कदाचित बचावले असतील. पिचिंग चांगली होती, ब्रिस्टमवर पिचिंग होती चेंडूची. 18 धावा. काय काटे संघाचा खेळ करतोय मैदानात, जबरदस्त खेळ. 2024-25 मधला सर्वात आज उत्कृष्ट खेळ चाललाय त्यांचा या स्पर्धेमध्ये. ओ फटका चांगला आहे, मिळवलेला चेंडू चालला वेगाने, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. एकच धाव. गुड थ्रो. 2 धावा मिळतात. धावसंख्या दाखल करते 20 धावा. SRGS चषक 40+ स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम टप्प्यात आपण आलोय. धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सायकलला नितीन पाटील, दोन स्ट्राइकला हनुमान पाटील. पाटील बंदीची जोडी मैदानात आपल्याला बघायला मिळते. हो फटका चांगला वळवला यावेळेला. काय टायमिंग आहे, ब्युटिफुल टायमिंग. चेंडू गेला यावेळेला डीप मिड विकेट सीमार शापार. षटकार. नितीनच्या बॅटमध्ये उत्तुंग षटकार आलाय. 26 धावा दाखल करते. स्ट्राईक चेंज झाले आणि त्याचा फायदा मिळाला देसाई 40+ संघाला. मनोज तो नितीन. पुणे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवून दिला यावेळेला. फाईन लेग सीमार शापार. चौकार. क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये. स्ट्राईक रोटेट झाली. नितीनने मात्र एक षटकार मारला, चौकार मारला. 2 चेंडू मध्ये म्हणजे 3 चेंडू मध्ये 12 धावा आल्यात.
मनोज पर्यंत गोलंदाजी मार्क टाकला. नितीन उडवला, यावेळेला झेलची शक्यता आहे. गुड कॅच, खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. सचिन म्हात्रे येतोय, नवीन बॅटर. नितीन बाद झाल्यानंतर सचिन येतोय. षटकं संपल्यात तब्बल. आपण तर सांगतात आम्हाला अशोक पाटील, तब्बल 3 षटकं संपल्यात, 30 धावा झाल्यात, म्हणजे 10च्या सरासरी धावा आल्या आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे. सचिन म्हात्रे आलाय. पप्पू या नावाने देखील भरपूर परिचित आहेत. नाही अजूनही बॅटिंग ऑर्डर बघितले तर दिलीप पाटील बाकी आहेत, किसन बाकी आहेत, जीतू देखील बाकी आहेत. नाही अशोक देखील आले आहेत. मला वाटतं अशोक बघतायत की कधी 40+ होतोय आणि संघामध्ये येतोय. नेहमी संघाला सपोर्ट करायला लागतं. ते देखील इनॅक्शन मध्ये दिसतील. अशोक किती महिने बाकी आहेत अजून, पुढच्या वर्षी. क्या बात आहे. चांगले क्रिकेटर आहेत अशोक पाटील. नेहमी आम्हा समालोचकांना त्यांनी नेहमी प्रेम दिलंय. अंतिम षटक, 30 धावा दाखल कधी लागलेत. अर्जुनभाई पाटील आलेत. गोलंदाजी मार्कस स्ट्राईकला आता आपण पाहू शकता. हनुमानला 40+ संघटनेचे सदस्य आहेत ते देखील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅक पडू गेलाय, कट केला यावेळेला. एकच धाव. धाव संख्या 31. धावा दाखल करते. अर्जुनभाई पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होता. टाकला सचिन. उंच गेलाय, झेलची शक्यता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तीन धावा. हनुमानदा काय धावतायत बघा ना. संख्या धाव फलकर त्यामुळे पाहू शकता. 34 धावा. 34 धावा. शेवटचं षटक सुरू आहे. तर निनाद पाटील यांचा आपण सन्मान करूया. काटे निनाद पाटील या आपला सन्मान आपण स्वीकारा. चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील आम्हाला सांगतात अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 34 झाल्यात. अर्जुनभाई पाटील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होता. टाकला हनुमान पाटील. स्ट्राईक घेतली आता. लॉफ केलाय, उडवलाय चेंडूला, उंच गेलाय. चौकार. 38 धावा. निनाद पाटील यांचा देखील सन्मान केला जातो व्यासपीठावर. मायेची प्रेमाची उबदार या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या संपूर्ण समालोचकांना, तसंच धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकाला, धन्यवाद देतो आमच्या आयोजकांना. त्यांनी आम्हाला 2 दिवस समालोचक करण्याची संधी दिली. कारण उद्यापासून रेग्युलरची स्पर्धा देखील तेव्हा देखील आम्हाला समालोचन करायचंय. हा चेंडू वरव्या बॅटने खेचला यावेळेला. आपण बघितले तर डीप स्क्वेअर लेगला इथे मात्र आपण तर एकच धाव मिळेल जोपर्यंत चेंडू फील्ड डीप स्क्वेअर लेगला. धावसंख्या दाखल करते 39. चेंडू बाकी आता फक्त आणि फक्त अशोक पाटील सांगतात आम्हाला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कोणता संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ उपविजेता ठरेल या स्पर्धेमध्ये. अर्जुनभाई पाटील स्ट्राईकला सचिन. फटका चांगला आहे, खोदून काढलाय. मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. एकच धाव. धावसंख्या 40. अशोक पाटील 2 खेळाडू खेळतायत. 8-9 खेळाडूंचा आवाज बघा केवढा आहे.
बारक्यांदा का असले एवढे. अंतिम चेंडू फुल टॉस लॉफ केलाय, सरळ चाललाय चेंडू साइड स्क्रीन समोर. वन बाउंड चेंडू सीमारच्या पार. चौकार धावा झाल्या 44 आणि 45चं लक्ष असणार यावेळेला. इथून मात्र आपण तर कोणता संघ चॅम्पियनशिप पटकवतोय, देसाई की काटाई, काटाई की देसाई जाणण्यासाठी जाऊया शेवटच्या सत्रात आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. मी भाऊ पाटील आपल्या सरजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. स्पर्धा आपण बघतायत SRGS चषक 2025. अत्यंत सुंदर 40+ क्रिकेटची ही स्पर्धा. दिवस दुसरा, अंतिम दिवस, अंतिम सामना, अंतिम सत्र या ठिकाणी सुरू होईल. गतवर्षी 2 संघ या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते. गतवर्षी देसाई संघ चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरण्यामध्ये यशस्वी झाला होता. उपविजेतेपद काटाई संघाला मिळालं होतं. मात्र बघूया या मॅचमध्ये कोण चॅम्पियन बनतोय. पुन्हा एकदा नियतीने या दोघांना एकमेकांच्या समोर आणून ठेवलं आणि ते देखील अंतिम मॅचमध्ये. कालचा दिवस देसाईने गाजवला, आजचा दिवस काटाईने गाजवला, पण जो जिंकेल, चॅम्पियन बनेल, तो ही स्पर्धा नक्कीच गाजवेल. टार्गेट 45 धावांचं ठेवण्यात आले. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई या संघासमोर. काटाई संघाने आज पहिल्या 3 मॅचमध्ये आपण बघितलं तर कुठल्याही संघाला 40च्या पुढे जाऊ दिलं नाही, पण या मॅचमध्ये काटाई संघाने 44 धावा करू दिल्या. देसाईला 45चं टार्गेट सेट केले. 11.25 ही धावांची आवश्यक गती आहे. फिल्डिंग करत असताना जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई. बघूया 45चं संरक्षण करायचं आहे. यावेळेस मात्र फलंदाजांना पहिल्या 3 मॅचच्या कंपॅरिझनमध्ये थोडी जास्त मेहनत करावी लागेल, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 11.25 ही धावगती राखायची आहे. त्यासाठी सुरुवात चांगली होणं फार गरजेचं आहे. बघूया या मैदानावरती काय घडतंय, कशा पद्धतीने हे 2 संघ लढतायत, कोण चॅम्पियन बनतोय, कोण उपविजेता बनतोय, कोण उचलणार SRGS ट्रॉफी. आणि या ट्रॉफीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अंतिम मॅच म्हटल्यानंतर आता सगळेजण ट्रॉफीकडे बघत असतील. कुठल्या नंबरची ट्रॉफी आता गावात घेऊन जायची हा प्रश्न आहे. एक तर ट्रॉफी मिळेलच या दोघांना, 45ची गरज आहे. प्रेक्षितला प्रचंड प्रश्न पडलेले आहेत. टार्गेट कधी कधी माहिती असते, पण पुन्हा आपल्याला लक्षात येत नाही. टेन्शन इतकं जास्त असतं. प्रेक्षितला वाटतं की चॅम्पियन बनला पाहिजे आपला संघ, पण बघूया फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर चॅम्पियन होऊ शकते. पण समोर देसाईसारखा इन्फॉर्म संघ. यंदाचा हंगाम प्रचंड गाजवला देसाईने, आणि ही स्पर्धा जर जिंकले तर ही कदाचित त्यांची 7व्या क्रमांकाची ट्रॉफी असू शकते. सलामीला 2 बॅटर त्या ठिकाणी पोचलेले आहेत. आपण बघतायत मनोज आणि त्याचबरोबर अरविंद. यावेळेस बॅटिंग मध्ये चेंज. आपण 4 मॅच मध्ये वेगवेगळे निर्णय बघितले, सलामीमध्ये बदल बघितले. इथे मात्र दोन्ही बॅट्समन जे खूप ॲग्रेसिव्ह आहेत, अटॅकिंग आहेत, जे मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात, त्यांना सलामीला आधी पाठवण्यात आले. यष्टांच्या मागे विकेटकीपर नितीन पाटील, बॉलिंग मार्कवर साई माद्रे. गतवर्षी साई माद्रेने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. 133 धावा आणि 1 विकेट त्याच्या नावावरती होता.
तो साई मात्रे बॉलिंगचा सराव करत असताना बघा सेजल कन्स्ट्रक्शनचा जो बोर्ड आहे जो आमच्या उजव्या बाजूला कॉमेडी बॉक्सच्या त्याला जर डायरेक्ट धडकला तर 2000 रुपये देण्यात येतील आणि जर घरंगळत गेला एका टप्प्याने लागला 2 टप्प्याने लागला तर 1000 रुपये. क्या बात आहे. आणि बघा बारक्या पाडली विचारतात तो काय आता तो का तुम्हाला काय फायदा तुमची बॅटिंग झाली आता काठी करणं चान्स आणि झेलची संधी झेल ओहो ड्रॉप झालाय फिल्डर त्या ठिकाणी आपण बघितलं तर बारक्या सांगतील आम्हाला बारक्या तेवढ्याच्या टेन्शन मध्ये बघा आयवा कॅच पकडली प्रेक्षकांना संधी आहे 500 रुपये धीरज पाटील याचकडून बक्षीस. क्या बात आहे. धीरज आलेले धीरज आल्यानंतर बक्षीस लागणार नाही असं होणार नाही तर आयवा कॅच पकडा प्रेषित कॅच पकडो 500 रुपये कमाव. ओ लॉफ्ट केलाय मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत स्वतः साई वेल जज कॅच व्हॉट अ ग्रेट कॅच कार्बन कमाल कॅच फलंदाज मनोज पाटील बॅक टू द डग आउट. झाले सलामीला पाठवलं होतं पण कुठेतरी अपेक्षा भंग गेल्यात भ्रम निराश झाला आणि न्यू बॅटर मैदानामध्ये सोमनाथ येत आहेत. साईने काय झेल टिपलाय फॉलो थ्रू मध्ये विपरीत दिशेला फिरणं जज करणं हाय कॅच पकडणं त्यासाठी सराव फार महत्वाचा असतो आणि साईने एक सुंदर झेल टिपलाय. सोमनाथ ओ लॉफ्ट केला लॉंग ऑफला पाठवला सीमारेषेच्या जवळ फिल्डर येतात एक्स्ट्रा कव्हर वरनं चेंडू कव्हर करतायत तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने जय दुर्गा माता गेट संघ काठी 40 ची धावसंख्या झालेली आहे. त्या ठिकाणी बघतो आपण 3 धावा टार्गेट आहे 45 प्रति ओव्हर मागे 11.25 हे धावांची आवश्यक गती. ओहो गेलाय फिल्डर तिथे आहेत आणि बळीरामने झेल टिपलाय जमिनी समांतर हा झेल टिपलाय फलंदाज बाद होईल सोमनाथ. काय जबरदस्त झेल टिपल्या बळीरामने जमिनी समांतर या संघाचा अत्यंत चपळ चतुर क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात आहे पेट्रोलिंग करतोय आणि एक सुपर कॅच त्याने पकडलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत यावेळेस राजेश पाटील 2 विकेट 3 धावांवरती या ठिकाणी आपण बघतोय गमावलेले आहेत. हो यावेळेस चेंडू पडल्यानंतर निघतोय बाहेर थोडासा अँगल क्रिएट करतायत राऊंड द विकेट येत आहेत. हा डॉट बॉल येतोय खूप चांगली गोलंदाजी साई मात्रेची आपण बघतायत. बॅटिंग मध्ये साईने केल्या होत्या 17 धावा 9 चेंडू मध्ये तो साई पुन्हा एकदा राऊंड द विकेट टॅप करतायत कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत 1 धाव जलद गतीने पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती झालेली आहे पहिल्या षटकाच्या अंतिम काटे संघाची ती 4 आणि अजून 41 धावा विजयासाठी हव्यात. 18 चेंडू मध्ये 41 धावा करायच्या आहेत. सगळ्यांचा आभार व्यक्त करूया ही स्पर्धा ज्यांनी यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आमचे ऑफिशियल्स असतील सगळे आमचे अंपायर रमेश माद्रे मॅन फ्रॉम सागाव सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडलेगाव त्याचबरोबर दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटी
या तिन्ही अंपायरचं आपण कौतुक करूया, त्यांचा आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्टची संपूर्ण टीम, जिथे खरं तर अडचण फार मोठी निर्माण झाली होती. आम्ही भरपूर टेन्शनमध्ये होतो की लाईव्ह आम्हाला मिळेल की नाही मिळेल, पण आमच्या शैलेश भोईर मोठागाव यांनी नक्कीच होकार दर्शवला. वेळेवरती त्यामुळे टेलिकास्ट आम्हाला करता आलं. उद्यापासून देखील रेग्युलरची स्पर्धा इथे होणार आहे. त्या शैलेश भोईर यांचे आपण आभार व्यक्त करूया. आमचे स्कोरर अशोक पाटील, मॅन फ्रॉम पडकेपाडा, 2 दिवस अत्यंत चांगली साथ दिलेली आहे, त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. आमचे कॉमेंटेटर मित्र बाळू पाटील यांचे देखील कौतुक करूया, आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आमचे विशाल जे मिकी माऊसच्या वेशामध्ये आलेले आहे, सगळ्यांना एंटरटेन केलं, त्यांचंही कौतुक आणि त्यांचे आभार व्यक्त करूया. हो, क्लीन बोल्ड. यावेळेस मात्र राजेश बाद होतात. आणखीन एक धक्का काटेला लागतोय. त्याचबरोबर डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत डीजे राजचे ऑपरेटर त्या ठिकाणी आपण बघतायत, करण आहेत, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीने अत्यंत चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला आपण बघितलं तर अत्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे. तर डीजेला आपण संधी देऊया. बजाव डीजे. न्यू बॅटर मैदानावरती अर्जुनभाई पाटील. हो, सुंदर कट केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, येत आहे चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ इथे दोन्ही फलंदाजांना मिळतोय आणि या 2 धावेने काटे संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे एकूण 6 धावा. टार्गेट भरपूर लांब आहे, अजूनही मेहनत करावी लागेल. एकही मोठा फटका या ठिकाणी आला नाही, त्याचमुळे रिक्वायर्ड रेट वाढत चाललेला आहे. समोर खेळतात फिल्डर त्या ठिकाणी स्वतः येतात, गोलंदाज आहेत. किसन म्हात्रेला दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिलेली आहे. अंतिम सामना थोडासा एका बाजूने झुकलेला, सध्या पारडे जड आहे, ते म्हणजे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईचं. टार्गेट एकूण 45 धावा चेस करायच्यात विजयासाठी. ऑन साइडला ड्राईव्ह करतात, अलंग द ग्राउंड. चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. साई या डीप मध्ये. केवळ 1 धाव या दरम्यान इथून मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 8. त्याचबरोबर आमचे नेपथ्यकार डेकोरेटर्स बिंदास यांचं देखील आपण कौतुक करूया, त्यांचे आभार व्यक्त करूया, ज्यांनी हे सुंदर असं व्यासपीठ तयार केलं. आमच्या कॅमेरामॅनसाठी बसण्यासाठी ती व्यवस्था केली, ती स्क्रीन उभी केली. प्रेक्षकांसाठी जे स्टँड्स तयार करण्यात आले, हे मैदान ज्यांनी सजवलं, हे फ्लेक्स ज्यांनी लावले, त्या बिंदास पाटील यांचा आपण आभार व्यक्त करूया, जे आपल्या साबे गावचेच आहेत, ज्यांनी नव्यानेच हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि मात्राडीच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आम्हाला ही बातमी मिळाली. अशा प्रकारे 2 षटके या ठिकाणी संपन्न होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली ती म्हणजे एकूण 8 धावा झालेल्या आहेत, तर 9 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी अजून आपण बघितलं तर 36 धावांची गरज आहे. तर 12 बॉलमध्ये 36 म्हणजे प्रति ओव्हर मागे 18 धावा करायच्या आहेत. कारण विकेट आपण बघितलं तर एकूण गमावले 3. दुसऱ्या बाजूला अरविंद पाटील. अरविंदला आता जे काय करायचं अरविंदला करायचंय. यावेळेस मात्र समोर खेळतायत, लॉंग ऑनला फिल्डर आहेत बळीराम. केवळ 1च धाव. बॉलिंग मार्कवर फिरकी का जादूगर दिलीप पाटील तयार आहे. पूल करतायत, मिस टायमिंग झालाय, व्याख्यान एरियामध्ये चेंडू पडतोय आणि बघा दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने तो प्रतिसाद आधी मिळाला नव्हता अरविंदचा. आणि अशा प्रकारे 2 धावा धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाली ती म्हणजे 12.
समोर खेळतायत बॉलर आहेत. चेंडू अडवतात दिलीप त्या ठिकाणी. हा डॉट बॉल. 3 चेंडू यावर्षी झाल्यात, केवळ 3 धावा खर्च केल्यात. तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 33 धावांची गरज. यावेळेस मात्र पाठवलाय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. सिक्सर. पाटील या गाण्याचा अर्थ मला समजला नाही. चांबडी चांबडी चमकते. बघा आयवा कॅचसाठी 500 रुपये आहेत. प्रेक्षकांनी कॅच पकडा, 500 रुपये कमवा. कुठल्याही बॅनरला डायरेक्ट हिट झाला डाव्या बाजूच्या, उजव्या बाजूला जे काही सिंगल बॅनर आहेत त्यांना 500 रुपये मिळतील. हो हो, आणखीन एक धमाका. पकडले का नाही. त्या ठिकाणी दोघांमध्ये ती जुगलबंदी झाली. मी पकडेन 500 घेऊन जाईन, आईला देईन, नाही तर मीच खर्च करेन. पण या प्रयत्नात झेल ड्रॉप झालाय आणि जसं आयवा कॅचला बक्षीस आलं बघा किती मुलं तयार झालेत. एकूण धावा झालेत. बारक्या पाटीलला टेन्शन झाले. रन सांगूया 24 धावा झाले. 2 षटकार काय आले. बारक्या पाटीलच्या हृदयाची धडधड वाढली. यावेळेस मात्र चेंडू हवेत ऑन साइडला. स्क्वेअर लेगला चेंडू पडतोय. 2 धावा इथून मिळतील. ते फटके सुरुवातीला जर आले असते त्या मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण झाली असती. पण आपण बघता एकूण धावा झाले आहेत आता 26 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. स्ट्राईक वरती या ठिकाणी अर्जुन भाई पाटील येतील. मात्र बघूया अरविंदने खूप चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये केली आहे. फार कठीण काम आहे. दिलीपच्या आगे 17 धावा कुठण्या. 2 षटकार टोकले ते देखील अगेन्स्ट द स्पिन. 6 बॉल 19 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. जीतू पाटीलचे सुपुत्र देखील गेलेत कॅच पकडायला. पकडो कॅच और ले लो 500 रुपया नगद इनाम. बारक्या पाटिल की चैन भी हम देंगे अगर कैच पकड़ेगा कोई तो. बॅनरला हो सुंदर खेळल्यात पण काय फिल्डिंग त्या ठिकाणी होताना आपण बघताय. जबरदस्त फिल्डिंग. फटका खूप सुरेख होता पण या फटक्यासाठी तिथे एक फिल्डर तयार होता. अर्जुन भाई पाटील बाद होत आहेत. सुंदर फटका होता पण धनाजी यांनी काय अप्रतिम झेल टिपलाय. चौकाराचा फटका होता. ओ डॉट बॉल येतोय. स्ट्राईक हवी होती अरविंदला खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये. पण अरविंदने मगाशी 2 धावा का घेतल्या प्रश्न सगळेजण विचारतायत. अरविंदने स्ट्राईक ठेवली असतील तर 3 षटका ठोकण्याची कुवत त्याच्यामध्ये होती. हा देखील डॉट म्हणजे अरविंदला आता नॉन स्ट्राईकलाच राहावं लागेल. काही करू शकत नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाही त्यामुळे तो दबाव वाढला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 9 धावा होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या. त्यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळत आहेत. अरविंद आता चालत चालत रमत गमत येत आहेत आणि थ्रो फेकलाय. स्ट्राईक वरती अरविंद. बघूया चेंडू शिल्लक असतील 2 आणि आता 18. ओ डॉट बॉल केवळ औपचारिकता. आणि बघा बारक्या सांगताय दिलीपला इकडे कुठे हल्ले.
आता ते खेळताना त्यांना माहिती कुठे लावायचा फिल्डर. आणि हा चेंडू गेला सीमारेषेच्या जवळ आणि अशा प्रकारे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई SRGS चषक 2025 चा चॅम्पियन बनलेला आहे. सलग 2 वर्ष चॅम्पियन बनलेला आहे. अभिनंदन देसाई संघ पण काटे संघ देखील उपविजेता ठरलेला आहे. या दोन्ही संघांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. ठोको डीजे.